3 तासाच्या सिनेमा बघायला जायच्या अगोदर तुम्ही किमान 2 ते 3 तास पहिले रिसर्च करता. तर तुमचं करिअर तुम्हाला जिथे करायचं आहे त्याच्यावर तुम्ही थोडा विचार करणार आहे की नाही. इंडिपेंडंट व्हायचं असेल तर मला असं वाटतं त्याचा कुठला राजमार्ग असेल तो करिअरच आहे. ज्या मुला मुलींमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंगची शक्ती आहे, ज्यांना वाटतं की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ज्यांना वाटतं की आपण सोल्युशन ओरिएंटेड आहोत, ज्यांना वाटतं की आपलं कम्युनिकेशन चांगलं आहे, आपल्याला बोलता येतं नीट, आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करता येतं, या सगळ्या गोष्टी ज्यांच्या चांगल्या स्ट्रॉंग आहेत त्यांनी माझ्या मते लॉ करूनच पुढे जायला हवं. दॅट्स द वंडरफुल थिंग टू डू विथ करिअर. त्यामुळे तुम्ही तुमचं काहीतरी स्पेशल दाखवणार नाही, पण तुम्हाला असं खूप मोठं नाव किंवा असं खूप पैसे आणि खूप असं एक स्टॅबिलिटी नाही. इट टेक्स टाईम. ही सोपी गोष्ट नाही. इट्स अ प्रोसेस. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते द प्रिया शोमध्ये. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण आपल्याकडे आलेले आजचे जे गेस्ट आहेत यांनी गेली 33 वर्ष या कोर्टामध्ये घालवलेली आहेत. कॉर्पोरेट लॉयर म्हणून ज्यांची ख्याती आहे असे नितीन पोद्दार सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द प्रिया शोमध्ये. थँक्यू. जसं मी म्हटलं की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आपल्याकडे प्रख्यात आहे. तुम्ही 33 वर्ष कॉर्पोरेट लॉयर म्हणून प्रसिद्ध आहात, तर आता 33 वर्षानंतर या प्रोफेशनकडे बघताना काय वाटतं? सी ऑनेस्टली, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मॅक्स वुमनचे आणि तुझेच पर्सनली थँक्यू. मी 33 वर्ष कोर्टात कधीच गेलो नाही. मी कॉर्पोरेट लॉयर आहे. काही मी कोर्टात गेलो नाही म्हणणं कम्प्लीट बरोबर नाही, पण व्हेरी सिलेक्टिव्ह मॅटरसाठी मी कोर्टात जातो. मला असं वाटतं की सर्वप्रथम वकील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की काळा कोट घातलेला कोर्टाच्या बाहेर किंवा कोर्टामध्ये धावपळ करणारा वकील. असं वकील मी नाही आहे. आणि ही कॉन्सेप्ट 1990पासून लिबरलायझेशन झाल्यापासून पूर्णपणे बदलली. आज वकील म्हटल्यानंतर आमचा व्यवसाय 2 भागामध्ये क्लिअर स्प्लिट झालेला आहे. एक म्हणजे कोर्टात जाणारे वकील आणि दुसरे म्हणजे चेंबरमध्ये बसून जे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे किंवा परदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारतामध्ये येते, डोमेस्टिक कंपन्यांचे जे मर्जर्स ॲक्विजिशन असतात किंवा सक्सेशन प्लॅनिंग असतं, बिझनेसचं सक्सेशन प्लॅनिंग असतं, बिझनेसचं स्प्लिट असतं, बिझनेसचं एक्सपॅन्शन असतं, जॉईंट व्हेंचर असतात, कोलॅबरेशन असतात. त्याचं खूप मोठं प्रचंड काम आहे. माझ्या सुदैवाने जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आलो आणि मी सॉलिसिटर आहे, मी नुसतं वकील नाही तर त्याच्या एक ॲडव्हान्स एक्झाम असते मुंबईला, त्याच्यामुळे सॉलिसिटरची एक्झाम. आय एम अ सॉलिसिटर. आणि मी खरोखर म्हणजे खूप हंबली मी सांगू इच्छितो की ॲज अ लॉयर म्हणून मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. कारण जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आलो 1991मध्ये, त्याच वेळेला डॉक्टर मनमोहन सिंगनी लिबरलायझेशन पॉलिसी ओपन केली होती. म्हणजे परदेशी कंपन्यांना भारतामध्ये येण्यासाठी आपण आमंत्रण दिलं होतं. आणि मला अशा एका चांगल्या सिनियर लॉयरबरोबर काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली की क्रॉफर्ड विले म्हणून कंपनी होती, ती मुंबईमध्ये आहे, आणि त्यांचे सिनियर म्हणजे आरेशा. तर ते जवळजवळ त्यांचं अख्खं करिअर फॉरेन कंपन्यांच्याबरोबर काम करण्यातच गेलं होतं. त्यांच्याबरोबर मला 10 वर्ष काम करायचा योग आला. आणि 91पासून इफ यू सी प्रत्येक फॉरेन कंपनीला 91पासून प्रत्येकाला भारतात यायचं होतं. सो मला जवळजवळ मार्केट मोठं ओपन झालं. त्यावेळेच्या जवळजवळ सगळ्या मोठ्या फॉरेन कंपन्यांबरोबर काम करायचा योग आला. सो इट वॉज अ व्हेरी बिग लर्निंग एक्सपिरियन्स. आणि त्याच वेळेला भारतामध्ये कॉर्पोरेट लॉयर किंवा बिझनेस लॉयर त्याला म्हणतात. टुडे आय एम नॉट जस्ट अ कॉर्पोरेट लॉयर, आय एम अ बिझनेस लॉयर. म्हणजे बिझनेस कसा करायचा, बिझनेस एक्सपान्शन कसं करायचं, किंवा कुठे कोलॅबरेशन करायचं, काय जॉईंट व्हेंचर करायचं, इन्व्हेस्टमेंट कशी घ्यायची, ते सगळं आम्ही ॲडवाईस करतो. सो हे खरं सांगू टेक्निकली कोर्टाच्या पेक्षा बाहेर आहे. पण ह्यांचं जर काही कोर्टात मॅटर्स आल्या तर ते आम्हाला जावंच लागतं आणि करावं लागतं. सो दॅट्स द प्रॅक्टिस. मी येणारच होते त्या प्रश्नाकडे. खरं तर वकील म्हटलं की कुठलं तरी काळा कोट घातलेला मनुष्य, एवढीच काय ती प्रतिमा सामान्य लोकांच्या समोर येते. बऱ्याचदा घराची खरेदी विक्री असेल किंवा घराचे काही प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट्स असेल, साधारणतः या विषयावर बऱ्यापैकी लोकांचा संपर्क येतो. आता ज्या पद्धतीनं तुम्ही कॉर्पोरेट लॉयरचा उल्लेख केलेला आहे, अशा वकिलीमध्ये नक्की शोधायचं कसं आहे आणि याचे किती ब्रांचेस पडतात? कारण वकिली म्हणजे याच्या पलीकडे काय आणि अलीकडे काय याचं फारसं ज्ञान नसलेली अनेक मोठे लोकही आपल्याला बघायला मिळतात. आय अग्री विथ यू. पण आता तशी परिस्थिती इतकी पण अशी परिस्थिती नाही आहे.
आणि आय एम सो हॅपी की 91 त्याच दरम्यान भारतामध्ये आपण थोडं एज्युकेशनकडे जाऊ. त्यावेळेला त्यावेळेला काय झालं, फॉर्च्युनेटली अगेन वन मोर थिंग हॅपन की लॉ करायचं म्हटलं तर 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स होता, ग्रॅज्युएशन नंतर. बरोबर. पण 91 पासून त्याच्या आधी जस्ट तेव्हा भारत सरकारने 5 वर्षाचा लॉ कोर्स सुरू केला. आणि आय विल बी आय टेल यू, आय एम सो हॅपी टुडे की आज मेडिकल इंजिनिअरिंग, जे मेडिकल अँड इंजिनिअरिंगला जे मुली ॲडमिशन घेतात ते सुद्धा आमचा लॉ प्रेफर करत आहेत. म्हणजे माझ्या माहितीत असे कितीतरी कॉलेजेस आहेत, जसं पुण्याचं ILS लॉ कॉलेज आहे, सिम्बायोसिस लॉ कॉलेज आहे, नागपूरचं कॉलेज आहे, महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आमचं चर्चगेट जिथून मी पास झालो. तर तिथे मेडिकलमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या मुलींना 91, 92, 95पर्यंत 12वीला मार्क मिळालेले मुलीसुद्धा आज कॉर्पोरेट लॉ किंवा लॉयर बनायसाठी म्हणून कॉन्शियस प्रयत्न करतात. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि त्याच्यामुळे काय माहिती आहे का की आत्ता लोकांना अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे की जसं मेडिकल इंजिनिअरिंगच्या बरोबर तिसरं करिअर कुठलं तर क्षेत्र आहे, तर लॉचं क्षेत्र असं लोक म्हणतात. पूर्वी आपण काय म्हणतो, मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर किंवा आणखीन दुसरं काही. पण मेडिकल इंजिनिअरिंगच्या बरोबरीने लॉ त्या तितक्याच ताकदीने आज समाजामध्ये उभा आहे, लोकांच्या समोर अट्रॅक्ट करतो. हे जरी असलं तरी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगतायत की सेकंड जनरेशन, लॉमधलीच सेकंड जनरेशन अजून फारशी तयार होताना आपल्याला दिसत नाही, जी आहे ती बऱ्यापैकी फर्स्ट जनरेशन आहे. पण याच्यामध्ये जसं मेडिकल इंजिनिअरिंगचं आहे की इंजिनिअरिंगची कुठली ब्रांच निवडावी, तसं मला वाटतं लॉबद्दल पण आहे की लॉबद्दलचा एक 5 वर्षाचा कोर्स झाला तर तुम्ही सगळ्या प्रकारचे वकील झाला असं होत नाही. तर ही प्रोसेस जी आहे ही थोडीशी समजावून सांगा. व्हेरी गुड क्वेश्चन. जसं आपण जसं म्हणा ती बरोबर आहे, आपण इंजिनियर होतो किंवा आपण डॉक्टर होतो, MBBS होतो. त्याच्या पुढे मग तुम्ही पीडियाट्रिक म्हणा किंवा कार्डियक सर्जर किंवा आणखीन काही असं होतं. जसं इंजिनिअरिंगमध्ये म्हणा IT इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा केमिकल इंजिनिअरिंग, तसं लॉमध्ये सुद्धा लॉची बेसिक डिग्री झाली की त्याच्यानंतर मग पहिला डिवाईड होतो की लिटिगेशन आणि नॉन लिटिगेशन. म्हणजे कोर्टाचं काम करायचं की नॉन कोर्टाचं करायचं, तसं क्रिमिनल काम करायचं की नॉन क्रिमिनल काम करायचं, असं स्प्लिट होत जातो. पण बेसिक डिग्री जशी इंजिनिअरिंगची आहे, MBBSची आहे, तशी लॉची पण डिग्री आहे. 5 वर्षाचा कोर्स झाला की मग मुलांना त्यांच्या इंटर्नशिप्समुळे किंवा त्यांना आणखीन जेव्हा लोकांशी ते बोलतात, भेटतात, कामाचं स्वरूप समजतं, तसं मग त्यांना समजतं की अरे लॉमध्ये सुद्धा बऱ्याच ब्रांचेस आहेत, खूप ब्रांचेस आहेत. प्रॉपर्टी आहे, एम्प्लॉयमेंट लॉ आहे, टॅक्सेशन आहे, आमचं कॉर्पोरेट लॉ आहे, फॉरेन कोलॅबोरेशन आहे, सिक्युरिटीज लॉ आहे, IPO मार्केट आहे, असं असे खूप तशा साऱ्या ब्रांचेस आहेत. पण त्याचं अगदी बेसिक स्प्लिट म्हणजे क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल हा स्प्लिट पहिला आहे. नॉन क्रिमिनलमध्ये सिव्हिलमध्ये त्याला म्हणतो आम्ही म्हणतो सिव्हिल आणि क्रिमिनल. सिव्हिलमध्ये मग बँकिंग, कंपन्या, एम्प्लॉयमेंट, टॅक्सेशन असे स्प्लिट होतात. पण हे इतकं आता म्हणजे मुलांना पण कळतं खरं सगळं. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्षामध्ये हे याचा स्प्लिट लोकांना कळत जातं आणि इंटरेस्टप्रमाणे मग मुलं त्या ब्रांचेस घेतात. जसं तुम्ही सांगितलं की लॉचे वेगवेगळे ब्रांचेस होत जातात, पण बऱ्याचदा निवडायचं काय आणि कसं? तुम्ही सुरुवातीची काही प्रॅक्टिस किंवा इंटर्नशिप जी आहे ती तुम्ही सिनियर्स बरोबर केल्यामुळे किंवा असं म्हणता येईल की ज्याला भविष्य होतं अशाच क्षेत्रामध्ये केल्यामुळे तुम्हाला ते पुढे सोपं गेलं. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. तर कॉशियसली ही ब्रांचेस कशा निवडायची? सो मला वाटतं की पहिल्यांदा तुम्ही लॉला ॲडमिशन घेतली ना तर पहिल्या 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त किती ब्रांचेस आहेत त्याची माहिती मिळवून घ्या पहिल्यांदा. तिसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करायला जाता दुसऱ्या लॉ फर्म्समध्ये किंवा सिनियर लॉयरला तुम्ही भेटता, तर तुम्ही इंटर्नशिप माझ्या मते 3ऱ्या-4थ्या वर्षी जास्तीत जास्त लोकांकडे करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या विषयांची ओळख होईल. आणि आता फॉर्च्युनेटली काय झालं माहिती आहे का की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे या कुठल्या ब्रांचेस आहेत, कुठल्या ब्रांचेसमध्ये जास्त स्कोप आहे, याची सगळी माहिती बाय अँड लार्ज अवेलेबल आहे. तर तुम्ही मला असं म्हणायचं आहे की पहिल्या 3 वर्षामध्ये जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायला पाहिजे. असं होऊ शकतं की तुम्ही जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात समजा एखाद्या तुम्ही खूप मोठ्या चांगल्या वकिलाकडे जर काम केलं तर यू मे गेट फॅसिलिटेड बाय हिज वर्क आणि तुम्हाला वाटतं अरे मला हेच काम करायचं आहे, असं होऊ शकतं. माझं असं झालं होतं सुरुवातीला. म्हणजे मी एका खूप चांगल्या मोठ्या प्रॉपर्टी लॉयरकडे काम केलं होतं
आणि मला वाटायचं अरे प्रॉपर्टी काय लॉयर भारी म्हणजे आहे. एकदम बेस्ट आहे, त्याच्यात खूप पैसे आहे असं, म्हणजे एकदम लाईफ वेगळं वाटायचं. पण मी म्हटलं नाही, आपण वी मस्ट बी, आय टूक अ पॉज, म्हटलं नाही आपण वी शुड ऑल्सो ट्राय आउट समथिंग एल्स. आणि जेव्हा मला कॉर्पोरेट लॉ किंवा बिझनेस लॉयरकडे ज्याची मला माहिती कळायला लागली, तेव्हा मी म्हटलं नाही, बिझनेस कॉर्पोरेट लॉ आणि बिझनेस लॉयर इज समथिंग डिफरंट. आणि असं म्हटलं की फॉर्च्युनेटली त्यावेळेला आय एम ऑल्सो वेल रेड, मला ना वाचन खूप करायला आवडतं, म्हणजे करंट अफेअर्स. मी अगदी 9वी-10वीपासून मी न्यूजपेपर्स खूप वाचायचो. तर तेव्हा तेव्हा म्हणजे माझं अजूनही मी सकाळी 3 ते 4 पेपर वाचल्याशिवाय माझं समाधानच होत नाही. तर मी जेव्हा बघितलं की 1991मध्ये लिबरलायझेशन येत आहे, मनमोहन सिंगनी फॉरेन कंपन्यांना इथे बोलवलं इंडियामध्ये, तुम्ही या आणि कंपन्या सेटअप करा. मला तेव्हा चाहूल लागली होती की ही ब्रांच अशी आहे ज्याच्यामध्ये लॉयर्सच नाही आहे. इंडियामध्ये ही ब्रांच लोकांना माहितीच नव्हती. तर मला इमिजिएटली असं वाटलं की नाही, दिस इज समथिंग विच आय शुड परसू. स्कोप लक्षात आला. तर ते म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की मला तरुणांनी किंवा मुलींनी किंवा मुलांनी ज्यांना लॉ करायचं आहे त्यांनी चौकस असणं खूप गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, आपण वेल रेड आहोत की नाही, करंट काय चालू आहे, करंट अफेअर्समध्ये काय काय चालू आहे, याचा सगळा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कॉन्स्टंटली तुम्ही ट्विक करत राहिलं पाहिजे बिफोर यू रिअली फ्रीज युअर सेल्फ. हो, मी खरं तर त्या प्रश्नाकडे येणारच होते की वकिलांची संख्या आपल्याला खूप दिसते, म्हणजे संख्येने वकील खूप जास्त आहेत, पण यशस्वी म्हणता येतील असे वकील खूप कमी आहे. तर याच्यातला हा डिफरन्स नक्की काय आहे? आता तर ते सोपं आहे, डॉक्टर्स खूप आहेत, पण काही सिलेक्ट डॉक्टर्सच टॉप डॉक्टर्स आहेत. इंजिनियर्स खूप आहेत, सिलेक्टच इंजिनियर्स जास्त मोठे होतात. तसे लॉयर्स पण खूप आहेत, सिलेक्ट लॉयर्स मोठे होतात. चार्टर्ड अकाउंटंट्स खूप आहेत, आर्किटेक्चर्स खूप आहेत, फोटोग्राफर्स खूप आहेत, प्रोड्युसर्स खूप आहेत. हे जे वेगवेगळे ब्रांचेस आहेत ना, हे ज्ञानार्जित म्हणतो ना आपण, इट्स अ नॉलेज इकॉनॉमी. नॉलेज इकॉनॉमीमध्ये स्पेशलायझेशन जोपर्यंत तुम्ही करणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं काहीतरी स्पेशल दाखवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला असं खूप मोठं नाव किंवा असं खूप पैसे आणि खूप असं एक स्टॅबिलिटी नाही येणार. इट टेक्स टाईम. ही सोपी गोष्ट नाही आहे. इट्स अ प्रोसेस खरं सांगायचं म्हणजे असं होऊ शकतं की तुम्हाला एखादं लॉ करता तुम्हाला एखादं क्षेत्र आवडलं, से फॉर एक्झाम्पल फॉरेन कोलॅबोरेशन आवडलं, पण आवडलं आणि त्यात काम करायला मिळालं म्हणजे लगेच तुम्ही फॉरेन कोलॅबोरेशनचे एक्सपर्ट झाले का? होत नाही. सो यू हॅव टू वर्क इन दॅट फील्ड फॉर सम टाईम. अगदी परत सांगतो ना मी की समजा तुम्ही MBBS डॉक्टर आहात, तुम्हाला समजा स्किन स्पेशलिस्ट व्हायचं आहे, यू हॅव टू वर्क इन दॅट फील्ड. यू हॅव टू रिअली गिव्ह सम टाईम, प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याच्या सिनियर्सला भेटायला पाहिजे आणि तुमची क्रेडिबिलिटी, तुमचं रेप्युटेशन हे स्टेप बाय स्टेप होत जाणार. एक स्किन ऑपरेशन केलं म्हणून मी स्किन डॉक्टर नाही होत. यू हॅव टू डू 100 ऑपरेशन्स ऑन स्किन. दॅट इज वेअर पीपल लोकांना हा स्किन स्पेशलिस्ट आहे, एक्सपर्ट आहे. तसं आमच्या वकिली व्यवसायामध्ये पण आहे. तुम्हाला सातत्य असायला पाहिजे. एखाद्या गोष्टीचं ध्यास घेऊन सातत्याने त्याच्यावर काम करून फोकसनी त्याच्यातलं जास्तीत जास्त ज्ञान, जास्तीत जास्त एक्सपिरियन्स, त्या क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांना भेटणं, त्या क्षेत्राच्या विषयी जास्तीत जास्त माहिती करून घेणं. आणि आज ऑनेस्टली प्रिया, इफ आय मे से दिस की जेव्हा मी लॉयर झालो, मला कम्पॅरिझन करायला आवडत नाही खरं सांगायचं, पण मी जेव्हा लॉयर झालो 91मध्ये त्यावेळेला किंवा 95पर्यंत, इनफॅक्ट माझ्या सुरुवातीचे 5-6-7 वर्ष जाईपर्यंत आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते. हो. देर वॉज नो मोबाईल फोन, देर वॉज नो इंटरनेट, देर वॉज नो कम्प्युटर. आता तो जमाना म्हणजे इमॅजिनच नाही. मी जेव्हा लॉ स्टुडंटला सांगतो की मी लॉयर जेव्हा झालो त्यावेळेला फॅक्स मशीन वॉज द फर्स्ट इन्व्हेन्शन आणि झेरॉक्स मशीन तेव्हा खूप. फॅक्स मशीन म्हणजे मला आठवतं मी पहिला फॅक्स कलकत्त्याच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाला पाठवला होता आणि त्यांना भेटल्या मला फोन केला त्याच्या MDनी. तो एवढा खुश झाला होता की त्याला एका झटक्यात माझा मेसेज मिळाला होता. सो वी हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉंग फ्रॉम देअर. आज मुलांकडे सगळ्या वस्तू अवेलेबल आहे, सगळे इन्फॉर्मेशन इतक्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. आज तुम्हाला म्हणजे बसल्या जागी कुठलंही एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट न करता चांगला फोन असेल तुमच्याकडे तर तुमचं जग तुमच्या हातात असल्यासारखं आहे. सो यू हॅव एव्हरीथिंग टू विथ यू. फक्त आज गरज अशी आहे की याच्यात चॅलेंज असं आहे की तुमच्याकडे खूप सारं अवेलेबल आहे, टू मेनी ऑप्शन्स अवेलेबल. त्याच्यामध्ये मग तुम्हाला फोकस करायला पाहिजे. सो मी मुलांना नेहमी सांगतो की 2 ते 3 ऑप्शन घेऊन चला. 3 ऑप्शन घेऊन चला. तिघांवरती काम करा, मग तिघांचे 2 करा आणि मग दोघांचं 1 करा.
तीन चार ऑप्शन सुरुवातीला पहिल्या 2-3 वर्षामध्ये प्रॅक्टिस करा आणि मग हळूहळू तुम्ही त्याच्यावर फोकस करत पुढे जाऊ शकता. इट्स व्हेरी सिम्पल. कुठलंही प्रोफेशन निवडताना खरं तर पहिलं पॅरामीटर्स काय ठेवलं जातं तर पैसा. याच्यात स्कोप किती आहे आणि किती पैसा मिळू शकतो. सेम क्वेश्चन मी वकिलीबाबत विचारेल की वकिलीचे ठीक आहे खूप ब्रांचेस आहेत हे आपल्यालाही माहिती आहे, पण ॲट व्हॉट एक्सटेंट इथे पैसा मिळू शकतो? पैसा खूप आहे आमच्या प्रोफेशनमध्ये, प्रचंड पैसा आहे, पण सगळ्यांनाच पैसे नाही मिळत. अगेन करिअर आहे ना, करिअर तुम्ही मला ह्या क्षेत्रामध्ये पैसे आहे म्हणून मी करिअर करीन असं जर निकष असेल तर तो चुकीचा निकष आहे. कारण आय कॅन प्रूव्ह यू इन अ मिनिट, पैसे सगळ्या क्षेत्रात पैसे आहे. अगदी बरोबर. आज डॉक्टरकडे पैसे नाही आहे का? भरपूर आहे. आज इंजिनियर्सकडे पैसे नाही का? IT इंजिनियर्स तर करोडोमध्ये कमवतात. साधा स्टार्टअप इंजिनिअरिंग असतो तो किती पैसे कमवतो. वकिली व्यवसायामध्ये प्रचंड पैसे आहे आमच्या व्यवसायामध्ये. आर्किटेक्ट सगळ्या व्यवसायात पैसे आहे, पण पैसे कुठे आहे? पीकवर पैसे आहे. आपण हिमालय असं बघितलं तर हिमालय टॉपला पैसे आहेत, खाली पैसे नाही. बेसला तुम्ही जर बघितलं तर बेसला पैसे नाही. सो मनी क्रायटेरिया ठेवून माझ्या मते माय रिक्वेस्ट इज कोणीही वकिली व्यवसाय किंवा इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर असं करायची गरज नाही. असं करू नका. दॅट इज अ रॉंग क्रायटेरिया टू डू. मनी इज अ बाय प्रोडक्ट. अगेन मनी इम्पॉर्टंट नाही का? मनी खूप इम्पॉर्टंट आहे. पैशाचं नजर असायलाच पाहिजे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही साधं सांगतो मला मी उदाहरण. एखाद्या वकिलांनी तुम्ही त्याच्याकडे गेल्यावर म्हणाला की मला विल बनवून पाहिजे. मी साधं उदाहरण सांगतो तुला. मला विल म्हणजे विल इज द सिम्पलेस्ट डॉक्युमेंट. त्याला फॉर्मॅट नाही का काही नाही. आता मी जर विल बनवलं तर मी 10 लाख रुपये चार्ज करेन. का चार्ज करेन विलचे पैसे? बिकॉज मी ती विल बनवताना माझ्या कस्टमरचं फक्त त्या क्लायंटला काय पाहिजे हे लिहिणार नाही आहे. मी त्याचं पूर्ण फॅमिली समजून घेणार आहे, त्याची बॅकग्राऊंड समजून घेणार आहे, त्याचे फ्युचर प्लॅन समजून घेणार आहे. आय एम गोइंग टू ॲडवाइज हिम की त्यांनी पुढे काय करायला पाहिजे. हे नुसतं डॉक्युमेंट बनवणार नाही मी. सो त्याला जेव्हा कळतं की अरे यांच्याकडे गेल्यानंतर मला नुसतं विल म्हणजे ते नुसतं विल सांगत नाही मला किंवा विल बनवून देत नाही मी सांगितल्याप्रमाणे. ॲडिशनल सर्व्हिसेस आय एम गिव्हिंग अ फुल बॅकग्राऊंड की तुम्ही आतापर्यंत काय केलं, आता पुढे याच्या पुढे काय करायला पाहिजे, तुमच्या फॅमिली कशी आहे, फॅमिलीच्या अपेक्षा तुमच्याकडून काय आहे, तुम्ही काय करायला पाहिजे, या सगळ्यांचं जेव्हा मी त्याला सांगतो. दॅट इज वाय ही पेज मी. व्हॉट विल गिव्ह अ बेस्ट रिझल्ट. दॅट वाय ही पेज मी. ही डझंट पे मी फॉर मेकिंग अ विल. ही पेज मी फॉर दॅट एक्स्ट्रा ॲडवाइस. हे एक्स्ट्रा आपण स्किल म्हणून कन्सिडर करूया. पण या क्षेत्रात मग अशा कुठल्या प्रकारची स्किल्स जी आहेत ती आपल्याला आवश्यक असतात? आता वकील म्हटल्यानंतर ना ऑनेस्टली व्हॉट इज लॉयरिंग इन द फर्स्ट इज लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज लॉयरिंग. आणि मला सांगायला म्हणजे बिकॉज वी आर टेकिंग दिस इंटरव्ह्यू म्हणून मला सांगायला खरंच आवडेल की आपल्या महाराष्ट्रामधल्या मुली ज्या MPSC UPSC किंवा आणखी IPS IAS IPS स्पर्धा परीक्षा देत आहेत, त्या सगळ्या मुलांना माझं स्ट्रॉंग सांगणं आहे की तुम्हाला जर ग्रॅज्युएशन करायचं असेल समजा सुरुवातीला आणि मग ते करायचं तर तुम्ही पहिले लॉचं ग्रॅज्युएशन करा. लॉचं ग्रॅज्युएशन का? तर लॉ केल्यानंतर तुम्ही जेव्हा MPSC UPSC किंवा स्पर्धात्मक परीक्षा देता तर तिथे अपयश आलं तर तुमचं लॉचं करिअर तुम्हाला सेट असतं. म्हणजे ॲटलीस्ट एक ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. दुसरी पर्याय उपलब्ध, एक पर्याय तुमचा पहिला बेस पर्याय आणि त्याला काही करायला लागत नाही. म्हणजे तुम्ही लॉ झालेलंच आहे, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि बिकॉज ऑफ स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासामुळे तुमचा एक अवेअरनेस वाढलेला असतो खूप. सो आय वुड व्हेरी स्ट्रॉंगली रेकमेंड की ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा करायच्या आहेत महाराष्ट्रामधल्या मुलांनी आणि मुलींनी, ज्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये करिअर करायचं असेल त्यांनी ग्रॅज्युएशनला लॉ हे ऑप्शन तुम्ही निवडा. सो दॅट लॉचा डिग्री आणि तुमच्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी तुम्हाला एक फॅन्टॅस्टिक ओव्हरव्ह्यू मिळेल समाजाचा आणि तुम्हाला कळेल की मी काय काय करायला पाहिजे. दॅट्स नंबर 1. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेत यश नाही मिळालं, तुम्हाला यश मिळो अशी माझी खूप सदिच्छा आहे, पण जर यश नाही मिळालं तर लॉ इज ऑलवेज अ बॅकअप ऑप्शन. आणि तीही प्रोफेशनल डिग्री आहे, म्हणजे जी ॲब्सोल्युटली नॉन प्रोफेशनल नाही आहे, जसं प्रोफेशनल डिग्री आहे. करेक्ट. आता लेट मी गो 1 स्टेप अहेड. मी का म्हणतो तुम्ही लॉ करायला पाहिजे? कारण तुम्ही जर स्पर्धात्मक परीक्षा दिल्या आणि जेव्हा तुम्ही समाजाच्या किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये आस्थापनामध्ये जेव्हा सिनियर पोझिशनला असतात तेव्हा तुमचं लॉच्या बॅकग्राऊंडमुळे तुमचा कॉन्फिडन्स वेगळा असतो. हे मी खूप खात्रीलायक सांगतो. एखादा IPS IAS ऑफिसर MPS गव्हर्नमेंटचा ऑफिसर त्याला मला लॉ कायदा पण मला कळतो हे जेव्हा तो म्हणतो ना किंवा त्याच्या ह्या ट्रेनिंगमुळे त्याच्या डिसिजन मेकिंगमध्ये एक वेगळी धार असते, वेगळी धार येणार, 100% वेगळी धार येणार. बट द पॉईंट इज की तुम्ही लॉ केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा ऑप्शन्स अवेलेबल होतात नंबर 1.
आणि तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा समाजाशी डील करायचा एक 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 काय म्हणतो आपल्याला एक ईज, तो खूप चांगला जमतो. हां, आणि हे स्किल्स आहेत ते जे मला असं वाटतं की इतर प्रोफेशनमध्ये पण ते लागतातच ॲब्सोल्युटली. बऱ्यापैकी. आता स्किलचं म्हटलं तर लेट बी जस्ट क्लोज दॅट. स्किलमध्ये व्हॉट यू आर सेइंग इज राईट. सो व्हॉट इज लॉयरिंग? वी स्टार्टेड विथ दॅट. लॉयरिंग म्हणजे जसं एखादा डॉक्टर येतो, मेडिकल प्रोफेशन म्हणजे काय, तर यू आर गिविंग मेडिसिन, यू आर गिविंग अ सोल्युशन. तसं लॉयरिंग म्हणजे काय, लॉयरिंग इज ऑल्सो सोल्युशन ओरिएंटेड. आम्ही सोल्युशन देतो लोकांना, कायदेशीर सोल्युशन, कायदेशीर उपाय सुचवतो आम्ही. सो वी आर ऑल्सो सोल्युशन. स्किल सेट कुठले असायला पाहिजे, दॅट ऑल्सो कुड बी वन क्वेश्चन, की तरुणांनी किंवा तरुणींना जर लॉ करायचं तर त्यांच्यामध्ये बेसिक कुठले स्किल सेट असायला पाहिजे. तर ज्या मुलींमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंगचे शक्ती आहे, ज्यांना वाटतं की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ज्यांना वाटतं की आपण सोल्युशन ओरिएंटेड आहोत, ज्यांना वाटतं की आपलं कम्युनिकेशन चांगलं आहे, आपल्याला बोलता येतं नीट, आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करता येतं, या सगळ्या गोष्टी ज्यांच्या चांगल्या स्ट्रॉंग आहेत, त्यांनी माझ्या मते लॉ करूनच पुढे जायला पाहिजे. दॅट्स द वंडरफुल थिंग टू डू इन करिअर. जसं आपण आता प्रोफेशनल डिग्रीजबद्दल बोलतोय, करिअर ही एक वेगळी गोष्ट आहे, नोकरी ही एक वेगळी गोष्ट आहे. नोकरी करता तर तुम्ही त्यात करिअर करता असं बरेच जण म्हणतात, पण माझ्या लेखी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लॉ केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पद्धतीचे ऑप्शन्स अवेलेबल होतात. तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस पण करू शकता, जो व्यवसायामध्ये कन्वर्ट होतो, किंवा फर्म्समध्ये तुम्ही जॉबही करू शकता. पण ह्या दोघांमधलं स्विचिंग करता येऊ शकतं का, आणि कुठल्या टप्प्याला ते करता यायला हवं? सो यू आर राईट. अगेन, लॉयर झाल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता, किंवा तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, किंवा आमच्यासारख्या लॉ फर्म्समध्ये तुम्ही यू कॅन वर्क ॲज अ लॉयर. आणि मला सांगायला खूप आवडेल की वेदर यू आर अ प्रोफेशनल ऑर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये समजा वकील म्हणून काम करता, किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करता, तर कामाचं स्वरूप तेच असतं, कामाचं स्वरूप बदलत नाही. फक्त कामाची पॅटर्न बदलू शकेल. कारण मी आता माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या प्रोफेशनमध्ये आहे, आमची धावपळ खूप असते, कारण खूप क्लायंट असतात, खूप ट्रॅव्हल असतं, वेगवेगळ्या काम असतं. पण कंपन्यांमध्ये काय होतं, कंपनी तुमचं क्लायंट आहे इन दॅट सेन्स. समजा मी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतो आहे, तर माझं क्लायंट एकच आहे, कंपनी आहे. कंपनीचे मॅनेजमेंट, कंपनीचे डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, स्टेक होल्डर्स, ते माझे क्लायंट्स आहेत. सो पण त्याच्यामध्ये मजा आहे एक वेगळी, बिकॉज त्याचं स्पेशलायझेशन मिळतं करायला. यू आर फोकस्ड ऑन वन इंडस्ट्री. सो वकील झाल्यानंतर तुम्हाला, किंवा वकिली व्यवसाय घेतल्यानंतर तुम्हाला वकीलच व्हायला पाहिजे असं नेसेसरी नाही आहे. यू कॅन ऑल्सो टेक अप जॉब इन टू मल्टिपल कंपनीज. आज इंटरनॅशनल सगळ्या कंपन्या इंडियामध्ये आहेत. सगळ्या जगातल्या परदेशी कंपन्या भारतामध्ये त्यांचं सम ऑफ द अदर प्रेझन्स आहे. आता माझे स्ट्रॉंग सजेशन असं आहे की लॉ बरोबर तुम्ही करत असताना, किंवा लॉच्या आधी पण शाळेमध्ये सुद्धा मला स्ट्रॉंग वाटतं की महाराष्ट्रामधल्या आपल्या तरुणांनी एक फॉरेन लँग्वेज शिकायला पाहिजे. तुम्ही आज मी सांगतो तुला, मी जपानच्या सगळ्या कंपन्या मुंबईमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे, इंडियामध्ये आहे, पण त्यांचं लँग्वेज खूप मोठा बॅरियर आहे. जर तुम्ही लॉयर आहात आणि तुम्हाला जॅपनीज लँग्वेज येते, युअर करिअर इज डन. कारण त्यांना असे खूप माणसं पाहिजे. विचार करा, इफ यू आर अ इंजिनियर अँड यू नो जॅपनीज लँग्वेज, एक फॉरेन लँग्वेज आल्यामुळे, आत्मसात केल्यामुळे तुम्हाला एक पूर्ण देश उघडतो, अख्खा देश ओपन होतो. सेम एक आमच्या पॉडकास्टमध्ये सेम सांगितलं होतं की 12वीमध्ये काहीतरी करायचं 12वीच्या सुट्टीमध्ये, तर त्यांनी जॅपनीज लँग्वेज शिकली, आणि नंतर त्यांचा IT मध्ये जॉब सुरू झाला, आणि मग त्यांनी कंपनी एस्टॅब्लिश केली AIची. आणि जस्ट बिकॉज त्यांना जॅपनीज येतं म्हणून त्यांना तो स्कोप खूप वाढला. सो AI येतं, इंजिनियर आहे, आणि जॅपनीज लँग्वेज, पण जर जॅपनीज लँग्वेज नसती तर ते ओपन अप झालं नसतं. करेक्ट. सो AI असूनही, लँग्वेज म्हणजे टेक्निशियन असूनही, इंजिनियर असूनही त्यांनी AIच्या लँग्वेजमध्ये काम करणं प्रिफर केलं, आणि जॅपनीज असल्यामुळे त्यांना ते खूप मोठं जग ओपन झालं. म्हणजे आपण सतत म्हणत राहतो की करिअर करायचं असेल तर हे टेक्निकल शिक्षण घेतलं पाहिजे, तर त्याच्याऐवजी तुम्ही फॉरेन लँग्वेज करा. लँग्वेजेस म्हणजे काहीतरी शिकायचं म्हणून शिकले तरी सुद्धा त्याचा उपयोग किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, आणि त्यांचं करिअर एस्टॅब्लिश होऊन गेलं त्या सगळ्या कंपनीमध्ये. एक फॉरेन लँग्वेज तुमचं करिअर एस्टॅब्लिश करू शकते, आणि तुम्ही कुठले ग्रॅज्युएट असा. म्हणजे मग ते एक्झॅक्टली ना, म्हणजे इंजिनियर असणं तरी लँग्वेजचा उपयोग झाला, लॉयर्स असले तरी कुठलेही साधा ग्रॅज्युएट असेल ना, त्याने सुद्धा जर फॉरेन लँग्वेज शिकला
तर तो ही कॅन बी अ व्हेरी गुड ट्रान्सलेटर. आता सी ऑफकोर्स आता टेक्नॉलॉजीमुळे ट्रान्सलेशनचा जॉब जाणार आहे. Google Translation प्लीज अंडरस्टँड फॉरेन लँग्वेज इज नॉट ओनली फॉर ट्रान्सलेशन. देर इज मच मोर यू कॅन डू. आणि ते पण असतं ना, ट्रान्सलेशन म्हणजे नुसतं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट तुम्ही करत नाही, त्याच्यातला मतितार्थ काढणं, तो इंटेलिजन्स तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं हे करिअर खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं. आपण मॅक्स वुमनवर बोलतो आहोत, त्याच्यामुळे महिलांचे प्रश्न किंवा महिलांना गायडन्स म्हणून मी प्रामुख्याने अनेक गोष्टी करत असते. त्यातलाच हा एक मुद्दा की बऱ्याचदा मुलींना करिअर निवडताना खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल असतात. इंजिनिअरिंगला ग्लॅमर आहे, मेडिकलला ग्लॅमर आहे म्हणून चांगले मार्क पडले की तिकडे जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 12वीत पास होणाऱ्या संख्या कोणाची जास्त असेल तर मुलींची जास्त आहे. पण प्रोफेशनल म्हणता येतील किंवा ज्याच्यात सहज नाही म्हणता येणार पण पैसा मिळू शकतो असं क्षेत्र हे लॉ आहे का, आणि असेल तर मुलींसाठी हे किती सुटेबल आहे? अगदी खूप चांगला प्रश्न विचारला. आणि मला इथून तुझ्या प्लॅटफॉर्मवर मला सांगायला खरंच आवडेल की मुलींना सगळ्यात पहिले माझं एक वाक्य मला पॅरेंट्सला सांगायचं आहे की तुमच्या मुलींना तुम्ही काहीतरी करून ग्रॅज्युएट पहिले हो, ही जी धारणा आहे ती पहिले बंद करा. कारण ग्रॅज्युएट झालं की लग्न लावून देणं नाही, म्हणजे लग्नासाठी ग्रॅज्युएट होणाऱ्या असंख्य मुली आजही महाराष्ट्रात आहेत. हो, पण तुम्ही लॉ ग्रॅज्युएट होऊ शकता ना. यू कॅन बी अ लॉयर, यू कॅन बी अ लॉ ग्रॅज्युएट, यू कॅन बी अन इंजिनिअरिंग डिग्री, यू कॅन बी अन MBA, यू कॅन बी अ मेडिसिन. तो नुसतं काहीतरी ग्रॅज्युएट करा, BCom BSc असं काहीतरी करा किंवा BA कर आणि मग पुढचं पुढे बघू, हे चुकीचं, कम्प्लीट चुकीचं आहे. माझ्याकडे एक कल्याणची मुलगी आली होती आणि हुशार मुलगी, आणि तिने लॉ केलं होतं. पण मी म्हटलं तू 5 वर्षाचं लॉ का नाही केलं? म्हणजे माझे बाबा म्हणाले की मला पहिले तू ग्रॅज्युएट हो आणि मग तुला काय करायचं ते कर. ठीक आहे, मी म्हटलं मग तुझ्या बाबांना विचार, ग्रॅज्युएट तू झाली आता, त्याच्यापुढे तुम्ही सांगा म्हणा मी ग्रॅज्युएट झालोच मी काय करू. म्हणजे त्याचे उत्तर नव्हतं. आणि रिअली सरप्राईज की तिचे पॅरेंट्स वेर फ्रॉम अ गुड फॅमिली, ते पण चांगले सुशिक्षित होते. म्हटलं ते सुशिक्षित असतं, तुला जर लॉच करायचं होतं तर तुला पहिल्यांदा कॉमर्स ग्रॅज्युएट करून लॉ करायला काय सांगितलं मला हे समजत नाही. डायरेक्ट स्ट्रेट लॉला जाता. तर मला असं स्पष्ट सांगायचं आहे पॅरेंट्सना पहिल्यांदा की तुम्ही मुलींना काहीतरी करून ग्रॅज्युएट हो, कशी तरी करून शिक, काहीतरी कशी तरी, असं तुम्ही का ट्रीट करता मला हेच समजत नाही. टू माय माइंड इनफॅक्ट आजच्या मुली खूप जास्त फोकस्ड आहे मुलांपेक्षा. त्यांचं डेडिकेशन आणि कमिटमेंट खूप जास्त मी बघतो. तर मला सांगायचं असं आहे की मुलींनी पहिल्यांदा तुम्ही विचार करा की 12वी नंतर नुसते मार्क मिळाले, चांगले मिळाले म्हणून इंजिनिअरिंग, थोडे वाईट मिळाले म्हणून आर्किटेक्चर, किंवा एकदम चांगले मिळाले म्हणून मेडिकल, हा पण क्रायटेरिया चुकीचा आहे. चांगले मार्क मिळणं, तुम्ही त्या 12वीमध्ये त्या वर्षाला समजा तू फोकस केला असेल तर तुला मार्क चांगले मिळाले, पण दॅट डझंट मीन यू शुड बिकम अ इंजिनियर और डॉक्टर. चांगले मार्क मिळाले चांगली गोष्ट आहे, पण मार्काने ठरवलं नाही पाहिजे तुझं. कशाने ठरवलं पाहिजे की तुझा ओढा कशाकडे आहे, व्हॉट इज युअर पर्सनॅलिटी, तुला काय शिकायचं आहे पुढे, तुला करायचं काय एक्झॅक्टली, याचं थोडं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. एक लाईट कॉमेडी म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही एक सिनेमा बघता 3 तासाचा बघायला जाता, त्या 3 तासाच्या सिनेमा बघायला जायच्या अगोदर तुम्ही किमान 2 ते 3 तास पहिले रिसर्च करता, रिव्ह्यूज बघतो, स्टार्स बघतो, स्टोरी कोणाची आहे, कुठल्या थिएटरमध्ये आहे, तिथे त्या मॉलमध्ये चांगले रेस्टॉरंट्स आहे की नाही, इतका विचार करतो आपण. तिथे पार्किंग मिळेल की नाही, मग कुठल्या मैत्रिणीला घेऊन जायचं, ह्या सगळा जर तुम्ही विचार करता तर तुमचं करिअर तुम्हाला जिथे करायचं आहे त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करणार आहे की नाही. तुम्ही थोडा रिसर्च करा की मला करिअर करायचं आहे, तर मला कुठे करिअर करायला पाहिजे. चांगले मार्क मिळाले चांगली गोष्ट आहे, पण माझा ओढा कुठे आहे, माझा कल कुठे आहे, मला काय व्हायचं आयुष्यामध्ये, याचा थोडा विचार जर मुलींनी केला. आणि पॅरेंट्सना मला परत सांगायची इच्छा आहे की 12वीचा रिझल्ट लागणार नंतर किंवा त्याच्या आधी, त्या दरम्यान मुलींशी तुम्ही जास्तीत जास्त बोलून करिअर गायडन्सकडे मुलींना जाऊन घेऊन किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट करून तुम्ही तिचा थोडा कल बघा कुठे तिचा आहे, आणि मग निर्णय घ्या. उगीच असं काहीतरी करायचं म्हणून आपण एक शिक्षणाला इतकं कॅज्युअल अप्रोच घेतो, मग त्या मुलींना त्याचा त्रास होतो. आपल्याकडे बघा आता ते पर्सेंटेज कमी झालं आहे, पण 50ल्या किंवा 60तल्या कुठल्याही बाईला किंवा पुरुषाला तुम्ही विचारून तुम्हाला काय आवडलं असतं करायचं, ते काय त्याचं पहिलं काय काय असतं, मग मी हे असं आयुष्यात कधीच केलं नसतं. म्हणजे तुम्ही पूर्ण आयुष्य चुकीच्या विषयावर घालवले. मला जर आयुष्य मिळालं तर मी काहीतरी वेगळंच करीन, मग आता तुम्ही काय करता, आता तुमच्या मनाच्या विरुद्ध काम करताय का तुम्ही, याचा अर्थ असा होतो. पण ही पश्चातापाची पाळी 50शीत किंवा 60ीत येण्यापेक्षा त्याच्याऐवजी पेरेंट्सला मला खरंच सांगणं आहे की तुम्ही मुलांशी तुमच्या चांगलं बोला. 10वी 11वी 12वीमध्ये अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट्स टू डू. एक इन्फॉर्म डिसिजन घ्या,
चर्चा करून माहिती घेऊन निर्णय घेतला तो जास्त चांगला आहे. मार्क चांगले मिळाले, तुला चांगले मार्क मिळाले, आता इंजिनिअरिंगला जा. अरे मार्क आज चांगले मार्क मिळाले, उद्या नाही मिळाले तर काय कराल तुम्ही? सो करिअर गाईड्स निवडताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल आणि व्हेरी थॉटफुल इन व्हॉट यू आर चुझिंग. पण मुलींसाठी थोडक्यात हे करिअर चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मुलींसाठी खरं सांगायला म्हणजे कारण मला 2 गोष्टी मी ऑब्झर्व केलेल्या आहेत की एकदा तुम्ही लॉ शिकला म्हणजे तुम्हाला अधिकार कळतात, सगळ्यांचेच कळतात. म्हणजे 5 वर्षात तुम्हाला तेवढं नॉलेज येतं. वन्स तुम्हाला अधिकार कळाले की तुमच्यातलं कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक बिल्ड होतो. सो कोणी जर तुमच्या अधिकारांवर एम्पॉवरमेंट दाखवत असेल किंवा एन्क्रोचमेंट दाखवत असेल, आक्रमण करत असेल, तर तुम्हाला पटकन लक्षात येतं. जे इतर तुम्ही कुठले ग्रॅज्युएशन केलं तर त्याच्यात ते लक्षात येत नाही. त्यामुळे माहिती असणं आणि ते पण अधिकारांची माहिती असणं याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एम्पॉवरमेंट येते. व्हॉट यू आर सेइंग, हा मुद्दा जो खूप खूप फाईन मुद्दा आहे, चांगला मुद्दा आहे. मी म्हणेन ज्या मुलींना समजत नाही ना मी काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये, हे लॉ करायला पाहिजे. तुम्ही लॉ करा. बिकॉज प्लीज अंडरस्टँड, ती एक मुलगी जेव्हा आई होते किंवा लग्न होऊन गृहिणी म्हणून जाते तेव्हा ती अख्खं घर सांभाळते. ओके, शी हॅज टू डील विथ द आउटसाइड वर्ल्ड. लाईटचं बिल भरायला जायचं आहे, प्रॉपर्टी टॅक्स भरायला जायचं आहे, सोसायटीशी डील करायचं आहे, BMCवर डील करायचं आहे, मुलांचं करिअर करायचं आहे. प्रत्येक वेळेला तिला जर कायदा माहिती असेल तर ती व्यवस्थित भांडू शकते. नवऱ्याशी भांडू शकते व्यवस्थित. तिला तिचा अधिकार समजला पाहिजे की माझा अधिकार काय आहे आणि मला तिला व्यवस्थित समाजामध्ये प्रत्येक अधिकाराच्या विषयीची माहिती असेल. व्हॉट यू सेइंग इज राईट. तर वुमन एम्पॉवरमेंट इथून सुरू होणार आहे. म्हणून मी म्हटलं ना की माझी खूप इच्छा आहे, स्ट्रॉंगेस्ट माझी इच्छा आहे. आणि फ्रॉम युअर चॅनल आय वुड लाईक टू अर्ज की ज्या महाराष्ट्रातल्या मुलींना स्पर्धात्मक परीक्षा करायच्या आहेत, MPSC, UPSC, IAS, IPS जे करायचं आहे, तुम्ही लॉ ग्रॅज्युएट करा. लॉ ग्रॅज्युएशन पहिले करा आणि त्याच्यावर ते करा. बघा तुमची धारच वेगळी असेल. मला असं वाटतं अधिकाधिक मुली आता वुमन एम्पॉवरमेंटसाठी लॉ करतील. आता हे बोलणं खरं तर खूप सोपं कदाचित वाटू शकतं, पण अनेक मुली स्वतःच्या करिअरसाठी खूप फाईट करताना आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला लॉचं हे जे काही प्रोफेशन आहे याच्यामध्ये डेफिनेटली ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की काही स्किल्स जे आहेत ते आपल्याला अपग्रेड करायला लागतात किंवा काही इनहरंट असतात आपल्याला, ते आपण ॲप्टिट्यूड, ॲटिट्यूड या सगळ्या टेस्टमधनं शोधतो. पण अशी कुठली स्किल्स आहेत किंवा कुठलंही करिअर म्हणायचं तर 2-3 टप्प्यांमध्ये जातं ते. एका टप्प्याला असं वाटतं की अरे आपण कुठली चूक केलेली आहे का. तुम्ही इतकी वर्ष 2 तप म्हणता येतील त्यापेक्षाही जास्त कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम केलं आहे आणि अर्थात ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा तर खूप कॉम्पिटिशन डेफिनेटली असणार आहे. तुमच्या आयुष्यात असे काही टप्पे आले का की जिथे तुम्हाला असं वाटलं की अरे आपण चूक केली आहे आणि ती चूक तुम्ही सुधारली कशी? ऑनेस्टली असं मला नाही वाटलं राईट फ्रॉम द बिगिनिंग. कारण आय डोंट नो हाऊ, पण मला माझ्या वयाच्या 8वीत असल्यापासूनच मला लॉयर व्हायचं होतं. कॉर्पोरेट लॉयर व्हायचं होतं की हे दॅट वॉज नॉट क्लिअर, पण लॉयर व्हायचं नक्की होतं. इनफॅक्ट आय विल टेल यू, मी 12वी झाल्यानंतर मी सायन्सला ॲडमिशन घेतली होती, BSc ला. कारण माझ्या वेळेला ते 5 वर्षाचं लॉ नव्हतं. सो आम्हाला ग्रॅज्युएशन करून लॉ करायला लागायचं. मी BSc ला ॲडमिशन घेतली होती. मी BSc ला ॲडमिशन का घेतली होती, कारण मी ना त्यावेळेला मला असं वाटायचं की मी स्वतः पैसे कमवून शिकलो पाहिजे. सो मी माझ्या 10वी असल्यापासून पैसे कमवतो. इनफॅक्ट 8वी 9वीपासून पैसे कमवतो. मी ट्युशन्स घ्यायचो मुलांची. अच्छा. हां, तर मी म्हटलं ट्युशन्स घ्यायसाठी मला BSc ग्रॅज्युएशन मला कामी येईल, मला चांगले पैसे मिळतील. म्हणजे 11वी 12वीच्या मी ट्युशन म्हणून मी BSc ला ॲडमिशन घेतली. पण मला नंतर लगेच लक्षात आलं की BSc करणं सोपं नाही आहे. माझा तो विषय नाही आहे, मला समजत नव्हतं, आवडत पण नव्हतं. मग मी 1 वर्ष BSc करून मी ते अर्धवट सोडून दिलं BSc आणि मी BA ला ॲडमिशन घेतली रुईयाला, माटुंग्याला. आणि मी BA ला मग मी म्हटलं मला लॉ करायचं आहे, तर लॉला माझे कुठले विषय जाऊ शकतात. तर मी BA ला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स घेतलं, हे 2 विषय घेतले. आणि मी BScवर स्विच करून मी BA केलं. आणि मग मी माझं लॉ कम्प्लीट केलं. आणि त्यावेळेस सायन्स म्हणजे डिफिकल्ट होतं खूप. सायन्समध्ये BSc करणं इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, आत्ता मी माझ्या 60व्या वर्षी मी परत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मला रुरल इंडिया समजून घ्यायचं होतं, कारण माझ्या कॉलेजमध्ये मला रुरल डेव्हलपमेंट हा विषय होता. म्हटलं मला रुरल डेव्हलपमेंट अगदी समजायचं असेल तर काय करायला पाहिजे. जनरली ऑल्सो रुरल इंडिया समजल्याशिवाय तुम्हाला इंडिया समजत नाही. मग मी MA ला ॲडमिशन घेतली
आणि मी रुरल डेव्हलपमेंट हा विषय घेऊन मी MA कंप्लीट केलं आत्ता 2 वर्षापूर्वी. पण त्यावेळेस बरीचशी प्रगल्भता आली असते आणि चॉईस आपल्याला असतं की यू नो व्हॉट यू आर डुईंग. हां. आय अग्री, यू नो व्हॉट यू आर डुईंग. पहिलं ग्रॅज्युएशन आपण जे करतो त्यावेळेस मला असं वाटतं की फोर्स पण खूप असतो, करेक्ट. घरच्यांचा असतो, शिवाय फायनान्शियली सेटल्ड होणं आणि गाडी बंगला याचं ॲस्पिरेशन्स असतं. सो तिथे चुका बऱ्याचदा होण्याची शक्यता हे बरोबर आहे की काय होतं की तर आता आणखी परत काय झालेलं आहे माहिती, दुर्दैवानी म्हणा किंवा फुजोरे म्हणा, ऑप्शन्स खूप अवेलेबल आहे. आणि ह्या टीनएजर्स त्यांना यश म्हणजे त्यांना काय वाटतं की मोठा चांगला फोन असणं म्हणजे यश आहे, चांगला लॅपटॉप असणं म्हणजे यश आहे, चांगले कपडे घेता येणं म्हणजे यश आहे, चांगली गाडी. आय थिंक दॅट दीज आर नॉट सक्सेस माइलस्टोन्स. दीज आर नॉट सक्सेस माइलस्टोन्स. आज आयफोन तुम्ही घेतला, उद्या फोन बदलला म्हणजे तुमचं सक्सेसचं माइलस्टोन बदललं का? फोन, चांगला फोन हातात असणं हे सक्सेसचं माइलस्टोन होऊच शकत नाही. किंवा हे मटेरियल गोष्टी आहेत आणि ह्या मटेरियल गोष्टी सगळ्या बदलणार आहेत, सगळ्या बदलणार आहेत. त्या सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे की हे तुमचं जे वय आहे म्हणजे 17, 15, 16 पासून म्हणजे 12वी झाल्यापासून ते 23, 22 त्या वयामध्ये ठीक आहे, अल्लडपणा असायला पाहिजे का असायला पाहिजे, एन्थुझियाझम असायला पाहिजे का यश असायला पाहिजे, ह्या गोष्टींचं फॅसिनेशन असायला पाहिजे का असायला पाहिजे. पण त्याच्याबरोबरीने मला करिअरमध्ये काय करायचं आहे, मला कुठे उभं राहायचं आहे आयुष्यामध्ये. बिकॉज आफ्टर सम टाईम 25 एकदा झाल्यानंतर बघा, शाळेमध्ये लहान असताना जर तुमचे मार्क कमी मिळाले तुम्ही आईवडिलांना दोष देऊ शकता की मला तुम्ही शिकवणी ठेवली नाही म्हणून मी फेल झाली. 10वीमध्ये मार्क कमी मिळाले आईला दोष देणार, हरकत नाही. आई बाबांनी मला ट्युशन लावलं नाही, मला घरात वातावरण नव्हतं, घरामध्ये प्रॉब्लेम्स होते, माझे मार्क कमी मिळाले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा निर्णय असतो, हळूहळू तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला लागतात, डिसिजन घ्यायला लागतात. मग ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही काय ग्रॅज्युएशनला घेतलं, कुठल्या फील्डला काम करायला घेतलं, कुठले शिकायला घेतलं, तो निर्णय तुमचा आहे. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही करिअर काय निवडलं हा निर्णय तुमचा आहे. मग हळूहळू यू विल हॅव द ब्लेम विल स्टार्ट कमिंग ऑन यू. तुम्ही जे ब्लेम करायचे जे पॉईंट्स होते ते हळूहळू जाणार आहे. आणि एकदा 25-26 झाल्यानंतर आईवडील काय तुम्हाला सांगणार, बाबा तुला जे करायचं तू करू शकतो किंवा तुला जे करायचं तू करू शकतेस, त्यावेळेला तुम्ही कोणाला ब्लेम करणार. सो जसं प्रगल्भता येते किंवा जसं तुम्ही ॲज यू बिकम सिनियर, मला असं वाटतं की यू हॅव टू बी व्हेरी सिरियस की मला आता ह्याच्यापुढे करिअर मला करायचं आहे. आता मी लोकांकडे बघणार नाही आहे, लोक माझ्याकडे बघणार आहे, माझी फॅमिली माझ्याकडे बघणार आहे, मी लीड करणार आहे फॅमिलीला. तर मी असं काही अशा चुकीच्या गोष्टी करून किंवा काही सिरियस गोष्टी न करून जर माझं करिअर सेटल नाही झालं तर मला आयुष्यावर मलाच पछतावा होणार आहे. तर तो पिरियड जो आहे ना, म्हणजे 18-19च्या नंतर ते 24-25 पर्यंतचा, मी म्हणत नाही की तुम्ही खूप सिरियस होऊन जा त्या वयामध्ये. नो, यू हॅव टू ऑल्सो एन्जॉय लाईफ. पण ॲट द सेम टाईम करिअर म्हणजे काय, मला करिअर काय करायचं आहे, मला जास्त पैसे कमवायचे तर मला शिकलंच पाहिजे, मला अनुभव घ्यायला पाहिजे, मला काम करायला पाहिजे, ह्याची जाणीवसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि इंडिपेंडंट व्हायचं असेल तर मला असं वाटतं त्याचा कुठला राजमार्ग असेल तो करिअरच आहे. करिअरच करायला पाहिजे तुम्हाला. मुली आपल्याला खूप ॲग्रेसिव्ह होताना दिसतात, त्याचं कारणच हे आहे की अभ्यासामध्ये फोकस असलं की तो त्यांच्या सुटकेचा मार्ग आहे. मी तुला परत सांगतो, माय एक्सपिरियन्स इज की मुली हल्ली फार सिरियस झाल्यात करिअरच्या बाबतीमध्ये, खूपच सिरियस झाले आहेत. म्हणजे वेदर इट इज मेडिकल, इंजिनिअरिंग, कुठेही मी बघतो ज्या ज्या क्षेत्रात मला दिसतं त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही टॉपचे लोक बघितले किंवा कॉलेजचा जर डेमोग्राफी बघितली तर मुलींची संख्या जास्त दिसते, विच इज अ गुड साईन. हां, अर्थात म्हणजे मुलांनी टॉप होऊ नये असं अजिबात नाहीये, पण त्यांनी कॉर्पोरेट लॉयर व्हावं असं माझी इच्छा आहे. आणि त्यांनी जास्त फोकस व्हावं करिअरवर अशी आम्ही याने विनंती करतो. सर, इतक्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी पण खरं तर ते आपलं आयुष्य ठरवतात, पुढची दिशा देतात. त्याच्यामुळे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही इतक्या विस्तृत पद्धतीनं मांडणी केली त्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना गायडन्स केला आणि मला असं वाटतं तो हा गायडन्स फक्त एका मुलाखतीपुरता लिमिटेड नाही आहे, तो तुमचं आयुष्य घडू शकेल. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. थँक्यू.